आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या, महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, ते महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूबाई शेख, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, प्रकाशप्पा मस्के, सतीश मामा कोमणे, बाबाजी जाधव, सुभाषप्पा असतील, भारतीताई असतील, स्वप्नील भैया गायकवाड असतील, स्वराजी तुपे असतील, प्रवीण भैया माने असतील, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती एका नवीन युगाचा आरंभ अनुभवते आहे असं प्रत्येक वेळी कानावर येतंय आणि ते धडाडीचं युवा नेतृत्व करणं, त्यांचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं, कारण जेव्हा मनात असतं ते डोक्यात असतं तेच ओठावर येतं, ते तुमचं नाव योगेंद्रदादा पवार, व्यासपीठावरील सगळेच उपस्थित मान्यवर. खरं तर पत्रकार बांधव, शाहसाहेब तुम्हाला काय काय ऐकायचंय त्याची जरा कल्पना आहे, त्यामुळे तुम्ही लेखण्यात सरसावून बसलाय. कारण लोकसभेची जवळ निवडणूक होती तोपर्यंत आम्हाला येऊन सांगितलं जात होतं, आमच्याकडे येऊन बोललं जात होतं, मौका सबको मिलता है और वक्त सबका आता है. आणि त्यामुळे आता आम्हाला येऊन बोलण्याची ही संधी आली आहे. यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण खरं सांगतो ताई, तुम्ही जरी सांगत होतात की उशीर होतोय तरी फार काळजी नव्हती. आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची, वेळेवर यायची, पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि 48,000ची लीड दिली. तेव्हा म्हटलं जयंत पाटील साहेबांना, म्हटलं निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत भेटत जाऊ, काही हरकत नाही. तरी एका पुण्यातल्या पत्रकारांनी फोन केला होता. हा पूर्णपणे गमतीचा भाग आहे, कारण परवा काहीतरी एक स्टेटमेंट आलं होतं, म्हणजे गुलाबी गाडी असं काय काय बरेच स्टेटमेंट आले होते. गाडीवर बरंच काय काय होतं, काय गुलाबी खुणा होत्या का नव्हत्या त्या बघायला थांबलो नाही, हे प्रामाणिकपणे सांगतोय. त्यामुळे असं काही नव्हतं, पण तुमचं मनापासून अभिनंदन करायचं होतं, तुमचं मनापासून कौतुक करायचं होतं. हे कौतुक कशासाठी करायचं होतं, कारण लोकसभेच्या या निवडणुकीकडे उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं असताना दिल्लीच्या वर्तुळामध्ये अगदी परदेशात सुद्धा चर्चा होत होती, बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय होणार. ही चर्चा फक्त उमेदवार कोण निवडून येणार यासाठी नव्हती भावांनो, ही चर्चा त्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टीसाठी होती. कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत वीण ज्यामुळे उसवली, या सगळ्याकडे महाराष्ट्राचंच नाही देशाचं लक्ष होतं की महाराष्ट्र या पद्धतीच्या दबावाच्या, फोडाफोडीच्या, गद्दारीच्या आणि धोकाधडीच्या राजकारणासमोर गुडघे टेकणार का महाराष्ट्र सह्याद्रीसारखा ताठ मानेनं उभा राहणार. आणि त्याचं प्रात्यक्षिक होणार होतं या बारामती लोकसभा मतदारसंघात. आणि तुम्ही दाखवून दिलं, महाराष्ट्र गुडघे टेकत नाही, महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहतो. आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहत असताना अनेकांना असं वाटत होतं, म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो, मी कायम सांगतो की ताईंनी अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती. तेव्हा गांगरलो होतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर गांगरलो होतो, जत्रेत हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असती आपली. आणि नंतर कळलं दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख, या तुमच्या मातीची, बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे, देशात आहे. आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती.
बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस, की बारामतीमुळे ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती, या दोन पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात. यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक, मनापासून आभार. दुसरं कौतुक यासाठी की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खासदार निवडून दिलं? हा, तुम्ही खासदार निवडून दिलात. बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला, कारण माझ्या माता भगिनींना सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, कर्तृत्वाचा वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो. आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेक, तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेक जेव्हा दिल्लीत पाठवली, तेव्हा हे कित्येक आयांचं स्वप्न आहे, हे माझ्या कित्येक भगिनींचं स्वप्न आहे. म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करील की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवील. आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. पण आता बारामतीकरांवर मोठी जबाबदारी, कारण माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती आहे, सगळीकडे काही योजनांचा उहापोह आहे. आधीचा टप्पा क्रॉस करू, ती लाडकी लेक एका लाडकी बहीण तर ठरवा. त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे ज्या योजनांचा आत्ता धिंडोरा पिटतोय, बारामतीकरांपेक्षा चांगली या योजनेची फोड कुणीच करू शकत नाही. आता काय सुरू झालंय, लाडकी बहीण बरोबर. आता मला सगळ्या भावांनी सांगा, 9 वर्ष भाऊ रोज दारावून जातो, कधीच वळत नाही, आणि अचानक भाऊ जर दारात आला म्हणाला रक्षाबंधन करतो, ओवाळणी घाल, भावांनी सांगावं बहीण काय करल, आणि बहिणींनी सांगावं अशा वेळी काय करा. आणि मग 9 वर्ष ज्यांची आठवण झाली नाही त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण लाडकी नव्हती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेतय हे पाहिलं पाहिजे. कारण अनेक जण म्हणतात कशासाठी, तर विकासासाठी लोक जातात. विकासासाठी आपण काय मागतो, बरोबर. आता ताईंनी सांगितलं, अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगितलं, जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं. पौर्णिमाताई, आम्हाला एक दराऱ्यातला आवाज ऐकायची सवय होती महाराष्ट्राला. म्हणजे मागे बारामतीकरांना कदाचित आठवत असेल, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी आलो होतो तेव्हा गोष्ट सांगितली होती, ती तुम्ही चांगली लक्षात ठेवली, त्याबद्दल धन्यवाद. पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई, वाघाच्या आवाजाचं मांजरीचं म्याव झालं का काय असं कळेना झालंय. आणि त्यामुळं महाराष्ट्राला बिहार आणि आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागतंय. आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते. ती का काढावी लागते, तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमानेनं उभा करण्यासाठी काढावी लागते. कारण जेव्हा कुठल्या तरी दबावापोटी, कुठल्या तरी भीतीपोटी आणि फक्त स्वतःची कातडी बचावण्यासाठी जेव्हा लोक कुणाच्या मांडीवर जाऊन बसतात, तेव्हा नजरेला नजर भिडवून विचारता येत नाही की माझ्या महाराष्ट्राचा हक्क कुठे आहे, विचारता येत नाही माझ्या तरुणाचा हक्क कुठे आहे, विचारता येत नाही माझ्या माता भगिनींचा हक्क कुठे आहे. जे काय दिलं जातं ना ते फक्त पदरात पडले म्हणून पवित्र मानावं लागतं. ही परिस्थिती आपल्याला बदलायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांगतो, तुम्ही बारामतीकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर.
जाहीर करायचं. त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात घ्या. बारकाईने आहे का. किती बी दमदाटी केली, आले ना फोन बिन, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाही. बघतोस तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत. बघतोस तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जाकीट घाला, योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे, हवा फक्त पवार साहेबांची आहे. आणि म्हणूनच गड्यांनो लक्षात ठेवा, ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही. लोक सांगतील, लोक येतील, प्रचार करतील, म्हणतील लोकसभा तो सिर्फ झाकी, ती विधानसभा अभी बाकी आहे. वस्तादाला एवढं साधं समजू नका. वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी आहे. एकदा महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमागे उभा करा. ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना ते दिल्लीचं सरकार नाही गदा गदा हलवलं ना तर बघा. आणि म्हणून या विधानसभेला भावांनो लक्षात ठेवा, या विधानसभेला लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी 4 चाकी आली, ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत, जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो. त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा सिर्फ झाकी आहे. आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे. आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्ताद सक्षम आहे, या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे. म्हणूनच ही विनंती करतो, या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी. आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोर्निसात करतात. आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणारं सरकार महाराष्ट्रात आणायचंय. त्यासाठी कंबर कुसा, कारण बारामतीनी जर करामत केली तर भले भले तोंडात बोट घालतात. आणि ती करामत तुम्ही कराल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.